हे बेघर म्हणजे अनाथ झालेले आहेत, तर या संदर्भात आपण त्यांना संपूर्ण सभागृहाच्या वतीने एक कायम स्वरूपी नोकरीचा प्रस्ताव तयार करून प्रशासनाकडे पाठवावा अशाही सूचना मी आपल्याला या निमित्ताने देतो। आणि यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई साहेब, तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीजी महाजन साहेब आणि आपल्या शहरातील सर्व आमदार महेशदादा असतील, शंकर भाऊ असतील, खासदार साहेब असतील, अण्णा असतील, सर्वांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन मुख्यमंत्री साहेबांशी जेव्हा आमची चर्चा झाली, मुख्यमंत्री साहेबांनी जो कचरा आहे आपल्या शहरातला, तो आता मोशीकरांनी जी चिंता मांडली गेल्या 40 वर्षापासून त्यांना तो त्रास सहन करावा लागतोय, तो विघटन करण्यासाठी जी पावले उचलावी लागतील त्यासाठी काही कठोर पावलं आपल्याला घ्यावी लागणार आहेत अशा सूचना स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आहेत। कुणी विरोध केला तरी आपलं प्रशासन वापरून आपण इथून पुढच्या काळात जशा सूचना केल्या, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी एक 100-150 टनाचं कचरा प्रोसेसिंग केंद्र आणि शहरासाठी जो महत्वाचा आहे पुढील 15-20 वर्षाचं नियोजन करण्यासाठी जो मोठा आधुनिक वेस्ट टू एनर्जी प्रकल्प हा लवकरात लवकर राबवण्यासाठी साहेब आपण त्या दृष्टीने पावले उचलावीत अशी आपल्याला सूचना करतो। आणि ही चौकशी पारदर्शक होणार आहे, कारण अतिरिक्त आयुक्त बगाडे साहेब यांचं नाव त्या चौकशी समितीमध्ये घेतलं गेलं होतं, परंतु आयुक्त साहेबांनी त्याचं नाव काढायला लावलं। चौकशी संपूर्णपणे उच्चस्तरीय समितीमार्फत केली जाणार आहे, त्रयस्थ व्हावी आणि पारदर्शक व्हावी म्हणून आयुक्त साहेबांचं त्या निमित्ताने सुद्धा आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्या कार्यात कुठेही शंका कुशंका घेऊ जाऊ नये म्हणून बागडे साहेबांचं नाव त्यांनी स्वतःहून कमी केलं। आणि पुनावळे येथील जो प्रकल्प आपल्याला करायचा आहे त्यासाठी पुनावळेतील नगरसेवकांचे निश्चितच त्याला विरोध असेल, परंतु शहरातील कचऱ्याचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर काही कठोर पावलं आपल्याला घ्यावीच लागतील। त्या दृष्टीने आपण आयुक्त साहेब सर्वांना सूचना द्याव्यात। आणि मोशी येथील जो डम्पिंगचा आता शहरामध्ये सगळ्यात प्रश्न निर्माण झालाय, सगळीकडे कचरा वाढलाय, त्या दृष्टीने आता तात्पुरता तरी मोशी येथील आपल्याला कचरा न्यावाच लागणार आहे। निखिल भाऊ किंवा मोशीकर सर्व असतील, आपण एक संवेदनशील नगरसेवक म्हणून त्या दृष्टीने पाहावं, कारण जोपर्यंत आपली पुढची प्रक्रिया चालू होत नाही तोपर्यंत शहरातील कचरा जर सगळ्या रस्त्यांवर साचला तर सर्व नागरिक आपल्याकडेच येणार आहेत। त्यामुळे मोशी येथील जो कचरा प्रकल्प आहे तिथं कचरा नेण्यास आपण सुरुवात करावी अशी सूचना मी आपल्याला देतो। आणि सर्वांना पुन्हा एकदा मी मनापासून श्रद्धांजली वाहतो। आणि ही सभा 27 तारखेच्या 2 वाजेपर्यंत 2 पासून आता किती वाजले?